नमस्कार. आपल्या सगळ्यांचं सांचीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये मेथी आलू पराठा बघणार आहोत. मुलांच्या टिफिनला देण्यासाठी अगदी पौष्टिक असा पदार्थ आज आपण आपल्या किचनमध्ये करतोय. इथे मी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही मेथीची भाजी आपण चिरून घेऊयात. बऱ्यापैकी थंडी चालू झाली आहे. मार्केटमध्ये अशा मस्त भाज्या मिळतात. मला स्वतःला मनापासून पालेभाज्या वगैरे खूप आवडतात. ही एकदम अशी गावरान मेथी म्हणतो ना, तशी मेथी आहे. एकदम बुटक्या अशा त्या मेथीच्या पेंड्या असतात ना, ती मेथीची पेंडी मला बाजारात मिळाली. खूप छान चव लागते या मेथीची. तुम्ही इथे बघताय, मेथी आपली चिरून झाली आहे. इथे मी थोडी कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून घेतली आहे. ती देखील आपण इथे चिरून घेऊयात. आता इथे 1 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलंय आणि अर्धा कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ, हिंग, हळद घालूयात आणि इथे ओवा थोडासा हातावर मॅश करून तो याच्यामध्ये घालूयात. कसुरी मेथी सुद्धा याच्यामध्ये हातावर मॅश करून घालूयात. त्यानंतर लसूण आणि मिरची कुटून घेतलेलं आहे ते आपण घेऊयात. थोडंसं तेल आणि जी आपण मेथीची भाजी आणि कोथिंबीर चिरून घेतली होती ती याच्यामध्ये घेऊयात. हे जे आपण पीठ इथे मळून घेणार आहोत, हे सगळं छान असं एकत्र करून घ्यायचंय. आता लागेल तसं पाणी आपण याच्यामध्ये घालून हे पीठ छान व्यवस्थित मळून घेऊयात. आता इथे भाजीचा ओलावा सुद्धा आहे, त्यामुळे पाणी लागेल तसंच घालायचं. इथे आपण डाळीचं पीठ घातलंय, त्यामुळे थोडासा चिकटपणा येतो पिठाला. तर असं थोडं-थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. बऱ्याचदा आपण मिक्सरला फिरवून मेथीची भाजी जी आहे ती मिक्सरला बारीक करून सुद्धा त्याचे पराठे करतो. आपण हे जे पीठ बनवून घेतोय, याच्यामध्ये आपण बटाट्याचं बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग भरणार आहोत. थोडासा तेलाचा हात लावून मी हे सगळं छान असं एकत्र करून घेतलंय. आता हे जे पीठ मळून घेतलेलं आहे आपण, हे एका बाजूला ठेवून देऊयात आणि आपण याच्यासाठी स्टफिंग करून घेऊयात. इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. व्यवस्थित गार झालेले आहेत ते. या बटाट्यांची आपण साल काढून घेऊयात. आता एका बारीक किसणीने आपण हे किसून घ्यायचे आहेत. अर्थात मॅश केले तरी चालतील, पण किसल्यामुळं काय होतं, ते छान असे त्याच्यामध्ये काही मोठे बटाटे वगैरे राहत नाहीत. ते छान किसले जातात. छान असे एकसारखे बारीक होतात. त्यामुळे शक्यतो किसून घ्यायचे. आता इथं 1 टीस्पून गरम मसाला घेतेय. त्यानंतर 1 टीस्पून पावभाजी मसाला घेतलाय. अर्धा टीस्पून आमचूर पावडर घेतलीये आणि अर्धा टीस्पून लाल तिखट घेतलंय आणि अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे. मीठ अर्थात आपण चवीनुसार घालायचंय. तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हिंग आणि हळद घालतेय. ही फोडणी आपण या बटाट्याच्या भाजीवर घालायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने करता येतं हे. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. आता इथं जे बटाटे आहेत ना, हे खूप जास्त शिजवून घ्यायचे नाही. त्यामुळे काय होतं, याचं जे स्टफिंग आहे ते पातळ होऊ शकतं आणि मग पराठे लाटताना ते लाटायला खूप अवघड जातं. मिश्रण बाहेर येऊ शकतं. त्यामुळे त्याची काळजी घ्यायची. तर हे व्यवस्थित आपण एकत्र करून घेतलंय. आता आपण पराठे करायला घेऊयात. आपण जे मेथीचं मगाशी पीठ मळून घेतलं होतं, त्यामधून एक उंडा घेतेय मी आणि तो हातावर असा गोल फिरवून आपण भरताना जसं कणकेची वाटी करून घेतो ना, तशी करून घ्यायची आहे. हे मळलेली जी कणिक आहे, ही मी कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतेय आणि याची आता आपण वाटी करून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ सुद्धा मिक्स केलेलं आहे. त्यामुळे ते थोडंसं असं क्रॅक जाऊ शकतात त्याला आणि मेथी सुद्धा आपण चिरून घातली आहे, तर ती मध्ये-मध्ये आले की त्याचे सुद्धा क्रॅक जातात. तर हे खूप नॉर्मल आहे, काही हरकत नाहीये. आता बटाट्याच्या भाजीचा एक उंडा घेऊन तो आपण या वाटीमध्ये घालायचा आणि हे अशा पद्धतीनं मोदक जसे आपण बंद करतो, तसं हे
त्याचं तोंड बंद करून घ्यायचं व्यवस्थित. हे आता व्यवस्थित आपण भरून घेतलेलं आहे. आता याला पीठ लावून घेऊयात आणि आता सावकाश हे लाटून घ्यायचंय. हलक्या हाताने लाटायचं. आता लाटताना तुम्हाला इथे दिसत असेल थोडंसं बटाट्याचं मिश्रण वगैरे वरती आलंय. काही हरकत नाहीये. मी बटाट्याची भाजी भरताना ती भरपूर भरलीये. ती वरती आली तरी काही हरकत नाहीये. छान होतात हे पराठे. तर आता इथे मी पराठा आपला लाटून झालेला आहे. आता तव्याला तूप लावून घेऊयात आणि त्याच्यावर हा पराठा आपण छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. नॉनस्टिकचा तवा वापरत असाल तर तूप नाही लावलं तरी चालेल. अर्थात हा तुपामुळे चव छान लागते. त्यामुळे मी त्याला खाली तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण हा पराठा पलटून घेऊयात. बाजूनी असं तूप सोडून छान असं भरपूर तुपावर मी हा पराठा खमंग असा भाजून घेणार आहे. कारण तूप भरपूर घातलं की ते त्या पराठ्यामध्ये छान मुरतं आणि मुलांना मुलांना हा पराठा आपण टिफिनला देणार आहोत. तर तो छान असा खुसखुशीत लागतो. गार झाल्यानंतर सुद्धा त्याचा जो पोत आहे तो छान राहतो. व्यवस्थित तूप लावूनच तो भाजून घ्यायचा. छान चव लागते. तर तुम्ही इथे बघताय आपला हा पराठा भाजून झाला. आज ही केलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सांचीज किचन या आणि अशा रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.